डिप्लोमसीचा, आपल्या राजनयाचा फार मोठं यश आहे. खरं आहे. रुपालीजी, या दशकामध्ये ना जग 2 युद्ध अनुभवतंय. म्हणजे आधी इस्रायल, हमास आणि गाझापट्टीचा संघर्ष असेल आणि नंतर रशिया आणि युक्रेन यांचा संघर्ष असेल. पण या दोन्ही युद्धामध्ये कोणत्याही देशाशी संबंध बिघडू न देता भारतानं आपली शांततेची जी भूमिका आहे ती तर कायम ठेवलीच आहे, पण राष्ट्रहितही जपलं आहे. आणि मला असं वाटतं की हा समतोल साधणारे जे अगदी थोडे देश जगामध्ये आहेत, भारत त्यापैकी एक असेल, तर भारताने हे जे राजनैतिक यश मिळवलं आहे ते नेमकं साध्य कसं केलं? अ, हे हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता ही 2 युद्ध इतक्या मोठ्या म्हणजे पुढच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहेत. अ, इस्रायलच्या बाबतीत म्हणाल तर आपण इस्रायल आणि हमासच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपण हमासच्या हल्ल्याचं त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात आपण निषेध केलेला आहे, की अशा पद्धतीचा हल्ला होणं हा मानवावरती म्हणजे मानवी रक्षणाच्या दृष्टीने हे अत्यंत भयंकर असा हा हल्ला होता, म्हणजे हमासने जो केला तो. आणि इस्रायलच्या बाबतीत पण यामध्ये कसं होतं, की डिप्लोमसी या दृष्टीने ज्यावेळेला आपण बघतो, त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी संतुलित ठेवणं गरजेचं असतं. तीच गोष्ट आपण रशिया आणि युक्रेन आपण काय केलं, या सर्वांच्या बाबतीमध्ये पूर्णपणे आपण तटस्थ धोरण स्वीकारलं. ज्याला आपण न्यूट्रॅलिटीचं धोरण म्हणतो, त्या पद्धतीचं धोरण आपण स्वीकारलं. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला आपण या बाबतीमध्ये पूर्णपणे न्यूट्रल धोरण, त्याचप्रमाणे आपण ज्याला आपण नॉन अलाइनमेंट म्हणतो एका पद्धतीची, थोडंसं अलिप्त असं राहण्याचं धोरण स्वीकारलंय. त्याचं कारण असं आहे, या सगळ्या म्हणजे इस्रायल असेल, रशिया असेल, युक्रेन असेल, या सगळ्या देशांशी आपले घनिष्ठ संबंध आहेत, आपले चांगले संबंध आहेत. रशियाशी म्हणाल तर आपण आज त्यांच्याकडनं तेल विकत घेतो, ते आपल्याला स्वस्तामध्ये मिळतं आहे. युक्रेनच्या बाबतीत विचार करू तर त्याच्याकडनं आपण सिमेंट घेतो, त्याच्यानंतर वेगवेगळे काही आणखीन खनिजे वगैरे घेत असतो. इस्रायलशी आपले संबंध चांगले आहेत, त्यांच्याशी आपले लष्करी आपले काही त्यांच्याशी ट्रेड हे आहेत. या सगळ्या हे सगळं चालू असताना तिथे 2 राष्ट्रांचं जर एकमेकांशी वैर निर्माण झालं, तर त्याचा कुठलाही दुष्परिणाम भारतावरती होऊ नये, याची काळजी आपण घेतलेली आहे. कारण भारताला या सगळ्यांकडनं होणारी मदत ही भारताच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे तिकडे 2 देशांचं एकमेकांशी भांडण जरी चालू असलं, तरी सुद्धा भारताच्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने, भारताच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांचे संबंध चांगले ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठेही आपण एक्स्ट्रीम भूमिका न घेता, कोणा एकाचीच बाजू न घेता, यामध्ये आपण संतुलन साधलेलं आहे. आणि हे संतुलन साधणं हेच खरं म्हणजे वास्तववादी परराष्ट्र नीतीचं हे यश असतं. हे फार कमी लोकांना अशा पद्धतीचं साध्य होतं आणि भारताने ते आपण साध्य केलेलं आहे. खरं आहे. संपूर्ण देश एकेकाळी खरं म्हणजे शीतयुद्धाने ग्रस्त